देवांश बसलाय पुढं, भार्गव बसला इथे. आणि आता आम्ही कुठे चाललो? कुठे चाललो आपण सांग बरं? कुठं? कोणाकडं? कोणाकडे चाललो आपण? सुरेखा मावशीच्या घरी. अरे बोडी, सुरेखा मावशीची गली चाललो आम्ही, आहे ना? सुलेखा नाही म्हणायचं, सुरेखा मावशी म्हण. म्हण सुरेखा मावशी. असं नाही बोलायचं, मोठी मावशी ती आपली, असं नसतं मावशी. संगाला नाही, संगन. तर आता इथे ना हे कपडे घेत आहे, त्यांचे ड्रेस राहिले घ्यायचे इस्त्रीचे, तर इस्त्रीचे ड्रेस घेत आहे. आणि आम्ही गाडीत बसलो तो परत खूप ऊन पण झाले. आणि हे रात्री पॅन्ट धुवून टाकल्या त्या देवांश भार्गवच्या, तर त्या इथं सुकट टाकले. बराच उशीर झाला आम्हाला निघायला. आता 10:56 झाले. आज 9ला निघायचं होतं, डायरेक्ट 11 वाजले निघायला, कारण मुलं खूपच त्रास देतात, लवकर आवरत पण नाही, त्याच्यामुळे टाईम झाला आम्हाला निघायला. आणि रात्री मी यांचे जीन्स धुवून टाकले, ते सुकल्या नाही एवढं, त्याच्यामुळे मग गाडीत पाठीमागं टाकले आहे मी. तर आता निघतोय आम्ही, काही माहीत आता किती वाजता पोहोचू, कारण खूप दूर आहे इथून संगमनेर. जळगावमधून 40गाव मार्गे जाणार आहे आम्ही. आणि किती वाजता पोहोचू काही माहिती नाही, खूप टाइम लागतो इकडून जळगाववरून जायला. तसं औरंगाबाद आपल्या संभाजीनगरवरून गेलं तर नाही लागत इतका टाइम, पण मग तसं जाणं पण खूप दूर आहे, त्यापेक्षा इकडून गेलेलंच परवडतं. तिकडे पण काही काम नाही, आजी बाबा यांचे गावाकडे, त्याच्यामुळं आम्ही इकडूनच चाललो आहे. आता आई बाबा गावाकडे असल्यावर त्यांचे कामं चालू आहे शेताचे, मग तिकडे थांबलेले, आणि त्यांना पण एक लग्न आहे, त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या आता आपण इकडूनच जाऊ. मग इकडून चाललोय. दोन्हीकडे कसं जाणार सांग बरं, सांग. देवांश म्हणतो मी दोन्हीकडे जायचं, असं होत नसतं ना. पण कच्चा राहिला चाल फोन दे काय खातोय? डगलू. डगलू खाता येतो का? डगलू किती वर आहे बघ, किती वरती डगलू आहे. तू डगलू कसा खातो? लाल मटर झाले देवांश पण. आम्ही जेवण करायला थांबलो होतो हॉटेलला, तिथे खूप गरमी होती. आणि गाल पा ओरिजिनल ब्लश लावल्यासारखं. मगाशी तर खूप होते, आता कमी झाले जरा. व्हिडिओ थोडा लेट काढला, ऊन खूप आहे, बेकार गाल लागली. छान होती. आम्हाला तर अजून नांदगावच यायचंय, आणि आता वाजले 3. अजून नांदगाव यायला 15 किलोमीटर असेल. नांदगाव इथून अजून दूर आहे. बघते सरळ म्हणजे थोडं कुठं तरी वळण असं ना. कमून रे हा गाणं आणि कमून करतो.
चलो अभि आलो आता आलोय आम्ही ताईच्या घराजवळ. अजून थोडस 5 मिनिटात घरी निघतायचं आता. नाही आता लई किलोमीटर आहे. लई किलोमीटर आहे. काय आता आंघोळ झालीये. इकडं देऊची पण झाली. देव कपडे घालतोय. त्याचे पप्पा त्याला कपडे घालताय आणि तिचा स्वयंपाक चालू आहे. मेहंदी लावली डोक्याला आणि इकडं भाकरी, तिकडे गवारी शेंगा आणि मी मेहंदी लावलेली ताईला. आणि हे ना ताईला इतके त्रास देते का बा. ए या मावशीच नाव काय? सुलेखा. ते चुकीचं आहे. मावशी म्हणायचं. भार्गव. हे कोण? मावशी म्हण. सुरेखा मावशी म्हण. सुरेखा मावशी. कुलकुली पाहिजे. आमचं खूप आवडायचं बाकी आहे. आम्हाला मामाच्या घरी पण जायचंय. अजून बाकीचं खूप पसारा पण पडलेला आहे. हा का? त्याच काय करू. मॅगी खायची आहे बर. पण मॅगीचं दुकान बंद. तर आता आहे ना बरोचसा पसारा आवरायचं बाकी आहे. घर वगैरे आवरलंय ताई. आता आवरू पटकन आणि निघू. ऊन पण खूप झाले. आता 11 वाजले. पसंत आहे ना. ते माहिती गेले पुढं. आता आम्ही चाललोय मागून आणि मी चाललोय पाठीमागून. पोरं दिले त्यांच्याकडं. मस्त चाललंय मोकळं आम्ही दोघीच पाठीमाग. 7 वाजता आपल्याला जायला म्हणलं होतं. मी 6 वाजता. लयच उशीर झाला मला निघायला आज. चला आलो आता आम्ही आमच्या मामाच्या घरी. इकडं बंद होतोय. मस्त चहा. नाही मावशी खाली जे का ए व्हिडिओ का हे दोघं इकडे आम्ही इकडे. मग ते रनिंगसाठी चांगला. खतरनाक असतो डॉग. खतरनाक. मस्त चहा पितोय. याला थंड हवेशी. फार्म हाऊस. असं मस्त वाटतं गावाला आल्यावर रिलॅक्स. आणि मला काही काम पण नसतं गावाला आलं का. हा ना मज्जा येते खरंच. आणू त्या डोंगराच्या पलीकडे आमचं गाव आहे.